नमस्कार मित्रांनो, इंग्रजी वाचन आणि इंग्रजी लेखन सराव होण्यासाठी आपण विविध प्रकारचे व्हिडिओ यापूर्वी बघितलेले आहेत. आपण इंग्रजी स्पेलिंगचे नियम बघितलेले आहेत. इंग्रजीमधील जे स्वर आहेत त्यांचे वेगळे उच्चार, त्यांचे नियम बघितलेले आहेत आणि त्याचबरोबर इंग्रजी शिकवण्याच्या स्टेप्स देखील आपण बघितलेले आहेत. आणि आता मित्रांनो, या सगळ्या गोष्टींचा वापर केल्यानंतर आपली मुलं इंग्रजी निश्चितपणे वाचू शकतात. साधे शब्द असतील, 3 अक्षराचे शब्द, 4 अक्षराचे शब्द आहेत, मुलं ही वाचण्याचा प्रयत्न करतात, वाचतात. परंतु मित्रांनो, ज्यावेळी मुलांसमोर मोठे मोठे शब्द येतात ज्याच्यामध्ये 8, 10, 12, 14 अशी अक्षर असतात, म्हणजे मोठे शब्द असतात, असे मोठ्या शब्दांचं वाचन करताना मुलं कुठेतरी अडखळतात, घाबरतात आणि ते वाचन करण्याचं मुलं टाळाटाळ करतात. तर मित्रांनो, आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे असे इंग्रजीतले मोठे शब्द सहजपणे कसे वापरायचे याच्या काही ट्रिक्स बघणार आहोत, ज्याचा वापर केला तर मुला कोणताही इंग्रजी शब्द, मोठे इंग्रजी शब्द हे सहजपणे त्या शब्दाचं वाचन करू शकतात. आणि नक्की मी सांगतो ती स्टेप्स तुम्ही वापरा, तुमच्या वर्गामध्ये वापरा, तुमच्या घरामध्ये वापरा आणि बघा फरक. निश्चितपणे तुमची मुलं मोठे शब्द अगदी सहजपणे वाचायला शिकणार आहेत. चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ सुद्धा इंग्रजी वाचनाच्या दृष्टीने खूप फायदेशीर असणार आहे आणि नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. चला तर मित्रांनो, आता इंग्रजीतील जे मोठे शब्द आहेत ते शब्द कसे वापरायचे ते इथं आपण बघायचं आहे. पण तत्पूर्वी या ठिकाणी बघा, मी इंग्रजीतले जे मूळ स्वर आहेत 5 A-E-I-O-U ह्या स्वर आणि त्यांचे मूळ उच्चार जे काय आहेत, बेसिक उच्चार, जास्तीत जास्त होणारे उच्चार ते दिलेले आहेत. जसे की ए चा उच्चार ऍ होतो, आ होतो, अ होतो. ई चा उच्चार ए होतो, अ होतो. आय चा उच्चार ई होतो, आय होतो, अ पण होतो काही वेळा. ओ चा उच्चार अ होतो, ओ होतो. यू चा उच्चार अ होतो, उ होतो. डबल ई असेल तर दीर्घ ई, डबल ओ असेल तर दीर्घ उ. चला तर हे सगळे आपण याच्यापूर्वी बघितले आहेत. ए च्या उच्चाराचे नियम, ई च्या उच्चाराचे नियम, आयच्या, या सगळ्या उच्चाराचे नियम बघितले आहेत. माझ्या चॅनलवर सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आता मेन मुद्द्याकडे येऊया की मोठ्या शब्दांचं वाचन कसं करायचं. बघा, आपण आता इथं काही शब्द घेणार आहोत. समजा पहिला शब्द आपण घेऊया या ठिकाणी. बघा, आता मी वाचत नाही, मी फक्त शब्द लिहितो. आता हा शब्द आहे, मुलांशी फॅमिलियर आहे, बऱ्याचदा येतो, त्यामुळे सुरुवातीला हा जरा फॅमिलियर असलेला शब्द घेतलेला आहे. नंतर आपण थोडं कठीण शब्दाकडे जाऊया. बघा, आता या शब्दांमध्ये जर बघितलं तर खूप अक्षर आहेत या ठिकाणी आणि ज्यावेळी अशी भरपूर अक्षराचा शब्द, मोठा शब्द येतो, त्यामुळे मुलं कुठेतरी गोंधळतात. त्यामुळे अशा शब्दाचं वाचन करताना पहिली पायरी आपण काय करायची की मुलांना त्या शब्दाचे भाग करायला लावायचे. आता भाग कसे करायचे, कुठून करायचे, कोणत्या अक्षरांचे करायचे, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला A-E-I-O-U हे 5 स्वर मुलांच्या पर्यंत पोहोचवायचे आहेत. हे 5 स्वर आहेत ही मुलांना इथं माहिती झाली पाहिजे. आणि मग मुलांना सांगायचं की इथं पहिली पायरी काय करायची, तर स्वर आणि व्यंजन याची जी जोडी असेल, स्वर आणि व्यंजन म्हणजे इंग्रजीतले स्वर आणि इंग्रजीतली व्यंजने, हे 5 स्वर आणि उरलेले सगळे व्यंजने यांची जोडी असेल, त्या जोडीला काय करायचे, आपण भाग पाडायचे. जसे की बघा, इथं MU ची जोडी आहे, त्यामुळे हा इथं एक भाग झाला, मी इथं अशी रेषा मारतो. त्याच्यानंतर बघा LTI ई झाली इथं एक जोडी, बरोबर ना. L हे व्यंजन आहे, T हे व्यंजन आहे, I व्यंजन आहे. त्याच्यानंतर बघा PLI इथं जोडी झाली, P हे व्यंजन आहे, हे व्यंजन आहे आणि हा स्वर आहे. त्याच्यानंतर आहे CA हे इथे एक जोडी झाली आणि त्याच्यानंतर आहे TION. आता तुम्ही म्हणाल की TIO चं एक वेगळं होतं आणि न चं होतं, पण TION ना आपण पूर्णच घेऊया. का पूर्ण घेऊया, कारण अनेक इंग्रजी अक्षरांमध्ये TION हा जो शब्द गट आहे तो वापरला जातो. चला, आता इथं बघा, हे पहिली महत्वाची गोष्ट की स्वर व्यंजनाची जोडी ओळखून त्याचे भाग करायला लावणे. तर या ठिकाणी भाग केलेले आहेत. आता आपण उच्चाराकडे जाऊया. MU यू चा बेसिक उच्चार होतो अ आणि M चा उच्चार होतो म, त्यामुळे याचा उच्चार येणार आहे म. ओके, MU चा उच्चार झाला म. आता LTI ल चा, L चा उच्चार होतो ल, T चा उच्चार होतो ट आणि I चा पहिला उच्चार होतो ई, रस्वई, बरोबर. म्हणजे ल आणि 2 व्यंजने एकत्र आहेत म्हणजेच ते जोडाक्षर आहे, इथं लक्षात ठेवायचं. ल ला जोडलं मी ट आणि त्याला आयची पहिली वेलांटी, बघा टी झालं. त्याच्यानंतर तिसरा शब्द गट आपला आहे PLI. पी साठी वापरलं मी प, त्याला जोडलेलं आहे L म्हणजे त्याला जोडलं मी ल, हे पण जोडाक्षर आहे प्ल, आणि त्याला आहे आय हा स्वर आणि आयचा पहिला उच्चार आहे ई, तर त्याला दिली मी पहिली वेलांटी प्ली. ओके, त्याच्यानंतर आहे CA
ए. आता सी चा उच्चार इंग्रजीमध्ये क करतात. सी च्या समोर बघा, सी च्या समोर जर ई आलं आणि सी च्या समोर जर आय आलं तेव्हाच याचा उच्चार स होतो. बाकी ए आलं त्याच्यानंतर ओ आलं आणि यू आलं तर सी चा उच्चार हा क करायचा. याच्या नियमाचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. तर सी चा उच्चार झाला क. आता ए चा उच्चार या ठिकाणी ऍ असा करतो आपण. ए चा उच्चार ऍ असा करतो, आ करतो, अ करतो. तर इथं कुठला घ्यायचा बघा, मुलं त्यांच्या परीनं काही घेऊ दे. समजा मी इथं घेतलं क्या, ठीक आहे, मी म्हटलं क्या घेतलं, किंवा मी घेतलं का, मी घेतलं का, ओके नो प्रॉब्लेम, किंवा मी घेतलं काही चालेल. तर इथे या ठिकाणी मुलांना थोडस चुका करायलाच द्यायचे. चुका केल्या तरच आपल्याला कळणार आहेत आणि आपल्याला ती चूक दुरुस्त करता येईल. तर या ठिकाणी क चा उच्चार मुलं ऍ घेऊ दे, आ घेऊ दे, अ घेऊ दे, करेक्ट काय आहे ते तुम्हाला सुद्धा माहिती आहे, बरोबर. तर या ठिकाणी अ चा उच्चार, ए चा उच्चार होतो ए. एच घ्यायचा आहे. का घ्यायचं ते मी नंतर सांगतो तुम्हाला. तर इथं ए चा उच्चार आहे, ए घ्यायचा आहे. ए म्हणजे मात्रावाला आहे, त्यामुळे ते होणार आहे के. आणि TION या शब्द गटाचा कायमचा उच्चार आहे. कुठेही येऊ दे TION, त्याचा उच्चार होतो शन, आणि बऱ्याचदा शन हे शेवटी होतं. आणि त्यामुळं अशा पद्धतीनं माझे उच्चार फायनल झाले. बघा, MU म, LTILT, PLI प्ली, CAK आणि शन शन. मल्टिप्लिकेशन हा शब्द उच्चारलेला आहे. बघा किती सहज आहे. मल्टिप्लिकेशन खूप मोठा होता पण मी त्याचे इथे भाग केलेले आहेत. असे भाग आपण या ठिकाणी स्वर आणि व्यंजनांचे करायचे आहेत. आता इथे ए बद्दल सांगतो मित्रांनो. ए चा उच्चार ए कधी होतो तर ज्यावेळी असे शब्दगट ए नंतर येतात, असे शन असेल, चर असेल, किंवा अजून TIOUS असे शब्द येतात, त्यावेळी ए चा उच्चार हा एच घ्यायचं. किंवा ए च्या नंतर इथे एक व्यंजन येतं आणि शेवटी ज्यावेळी ई येतं त्यावेळी सुद्धा ए चा उच्चार एच घ्यावा लागतो. हे सुद्धा आपण बघितलंय. जसे की बघा इथं घेतो आता मी गेट, GATE, इथं गेट, गेट असा उच्चार होतो. तर हे नियम आपण बघितलेले आहेत आणि या नियमांचा सराव तुम्ही याच्या पूर्वीचे व्हिडिओज बघा, मुलांना ओळख करून द्या आणि मग घ्या. चला, आता हा मल्टिप्लिकेशन एक शब्द झाला. आता दुसरा आपण शब्द घेऊया. बघा या ठिकाणी मी एक शब्द घेत आहे, थोडासा कठीण वाला शब्द घेऊया. ओके, चला या ठिकाणी मी शब्द लिहिलेला आहे आणि शब्द बघितल्यावरच मुलं घाबरणार, अरे बापरे एवढा मोठा शब्द. पण आपण मुलांना काय सांगायचं की स्वर आणि व्यंजन, म्हणजे आधी व्यंजन आणि मग स्वर. व्यंजन आणि स्वर ही जोडी शोधायला लावायची, व्यंजनाची आणि स्वराची जोडी. बघा पहिल्यांदा आहे EX, इथे एक जोडी मिळाली. ई हा स्वर आलाय, त्याला जोडलंय EX, इथे एक जोडी झाली माझी अशी. त्याच्यानंतर आहे PE, ची जोडी झाली. त्याच्यानंतर आहे RI ची जोडी झाली. आणि मेंट, जसं शन तसं मेंट बऱ्याच ठिकाणी येतं. मेंट, शन असे काही शब्दगट आहेत ते बऱ्याच ठिकाणी ऍज अ शब्दगट, म्हणजे ती 4 अक्षर 3 अक्षर एकत्र वापरली जातात. बघा इथं मला 4च गट मिळाले. आता याचं वाचन करूया. ई चा उच्चार होतो ए आणि एक्स चा उच्चार होतो क्स. आता ई चा उच्चार होतो ए आणि एक्स चा उच्चार होतो स, त्यामुळे याचा उच्चार होणार आहे एक्स. एक्स, ओके. बघा एक्स उच्चार झाला. PE, आता ई चा उच्चार होतो पे, म्हणजे ए उच्चार होतो, त्यामुळे इथं प चा उच्चार होणार आहे, पी चा उच्चार होणार आहे प, आणि ई चा उच्चार आहे मात्रा एक्स पे. ओके, एक्स पे. त्याच्यानंतर आर म्हणजे र, आणि र ला आय जोडलं, आय चा पहिला उच्चार ई म्हणून एक्सपेरी. ओके, री झालं. आणि मेंट, MENT, म ला ई आहे म्हणून मात्रा आहे, न आहे, न आलं की अनुस्वार द्यायचा, आणि टी चा उच्चार ट. आणि हा शब्दगट कायम येतो, बऱ्याच ठिकाणी येतो. गव्हर्नमेंट, एक्सपेरिमेंट, बऱ्याच ठिकाणी येतो मेन. आता वाचा एक्सपेरिमेंट. बघा एक्सपेरिमेंट. आता या ठिकाणी पेरीच्या ऐवजी परी असा उच्चार होतो. एक्सपेरिमेंट, एक्सपेरिमेंट, बरोबर. मुलं पेरी करू देत, नो प्रॉब्लेम. 98% 90% तरी त्याचा शब्द बरोबर आला. एक्सपेरिमेंट, एक्सपेरिमेंट. ओके, तर अशा पद्धतीने हे शब्दगट या ठिकाणी आपल्याला करायचे आहेत. लक्षात ठेवा, व्यंजन आणि स्वरांची जोडी आपल्याला शोधायची आहे. व्यंजन 2 एकत्र आली तर ते जोडाक्षर टाईप होतो तो शब्द. तर अशा पद्धतीनं जर आपण 2
शब्दगट शोधले, म्हणजे असे शब्दगट शोधले स्वर आणि व्यंजनांचे, आणि त्या शब्दाचे जर असे असे भाग केले तर निश्चितपणे असे जे मोठे मोठे शब्द आहेत ते आपले विद्यार्थी, आपली मुलं अगदी सहजपणे वापरू शकतात. सुरुवातीला त्याला थोडेसे एफर्ट्स करावे लागतील, थोडे प्रयत्न करावे लागतील, पण जसा 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 सराव होईल निश्चितपणे त्यांना त्याच्यामध्ये मास्टरी मिळणार आहे. पण त्याच्यापूर्वी तुम्हाला आपल्या विद्यार्थ्यांना ह्या स्वरांची ओळख करून देणं गरजेचं आहे. AEIOU, आणि या स्वरांचे डिटेल्ड व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर बनवलेले आहेत. ए चे जवळपास 5-6 उच्चार होतात, त्याचे नियम आहेत. ई च्या उच्चाराचे नियम आहेत, आय च्या उच्चाराचे नियम आहेत, म्हणजे पूर्ण डिटेल्ड आहे. ओ चा उच्चार ओ कधी करायचा आणि ओ चा उच्चार अ केव्हा करायचा, हे सगळे नियम दिलेले आहेत. त्याचबरोबर EEO यांचे उच्चाराचे नियम आहेत. तर ते एकदा व्हिडिओ बघा. तुमच्या मुलांना पहिल्यांदा स्वरांचे उच्चार क्लिअर करून द्या, A to Z चे सगळे उच्चार क्लिअर करून द्या, आणि मग ही ट्रिक मुलांना द्या. तुमची मुलं आरामात इंग्रजी वाचू शकतात. माझे विद्यार्थी आहेत ते, आणि काही विद्यार्थी असे आहेत की कुठलाही शब्द गेला की पटपट पटपट त्यांच्या मनामध्ये ते ग्रुप करतात की मल्टिप्लिकेशन, आणि मग एकत्र करून मल्टिप्लिकेशन. जसं मराठी वाचन आपला विद्यार्थी करतो सुरुवातीला 1ली 2रीतला, की एक एक अक्षर वाटतो की अ ला 2 मात्रे औ श ध, औषध, असं तशा पद्धतीने आपल्या मुलांना सुरुवातीला सराव द्या. नंतर नंतर मुलं हळूहळू त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने तरबेज होतील. चला तर मित्रांनो, या ट्रिकच्या मदतीने आपण कुठल्याही इंग्रजी शब्दाचं, मोठ्या शब्दाचं वाचन सहजपणे आपल्या मुलांना करायला लावू शकतो. चला तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. तुमच्या काही आयडियाज असतील, तुमच्या काही ट्रिक्स असतील त्या सुद्धा कमेंटमध्ये पोस्ट करा. आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असे माहितीपर व्हिडिओज तुम्हाला वेळच्या वेळी मिळून जातील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.